मराठी मनोरंजन विश्वाची फुलवंती म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या भूमिकांची चर्चा होते, तर कधी आध्यात्मिक आयुष्याची, तर कधी फॅशनची. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील बरीच ऍक्टिव्ह असते, त्यामुळे चाहत्यांमध्ये तिची वेगळीच क्रेज आहे. सध्या प्राजक्ता चर्चेत आहे ती तिच्या कान्स मधल्या लुकमुळे. आपल्याला माहीतच आहे की फ्रान्समधील जगतविख्यात कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर हे मराठी कलाकार सहभागी झाले होते. सगळ्यांचेच लुक अत्यंत जबरदस्त होते, पण प्राजक्ताच्या लुकमध्ये काही खास गोष्टी दडल्या होत्या. ते आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी पाहूया प्राजक्ताचा कान्स मधील खास लुक. यावेळी प्राजक्ताने महाराष्ट्राची शान नऊवारी साडी परिधान केली होती. यासोबतच नाकात नथ, गळ्यात ठुशी, तन्मणी, बाजूबंद, हातात शिंदेशाही तोडे, कपाळावर चंद्रकोर, पायात पैंजण असा अस्सल मराठमोळा लुक तिनं केला होता. प्राजक्ताच्या या शाही लुकने कान्समध्ये मराठमोळा ठसका दाखवला. आता तुम्हाला जर सांगितलं की प्राजक्ताचा हा लुक शाही नसून राजेशाही होता, तर आश्चर्य वाटेल, पण ही बाब खरी आहे. प्राजक्ताने स्वतः याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. कान्समध्ये प्राजक्ताने अस्सल पेशवाई सिल्कची साडी नेसली होती, तर अंगावर खऱ्या पैठणीचा शेला घेतला होता. महाराष्ट्राचे अनेक पारंपरिक दागिने तिच्या अंगावर होते, पण यामध्ये असलेली नथ आणि तन्मणी हा विशेष होता. कारण 115 वर्ष जुनी नथ आणि 125 वर्ष जुना तन्मणी प्राजक्ताने परिधान केला होता. हे दागिने तिला अकलूजच्या सावंत घराण्याने कान्समध्ये घालण्यासाठी दिले होते. यासाठी प्राजक्ताने त्यांचे जाहीर आभार देखील मानले आहेत. यासोबतच कान्समध्ये जाऊन तिला कसं वाटलं याविषयी प्राजक्ता बोलली आहे. कान्समध्ये मराठी ठसका दाखवल्याचा आनंद अवर्णनीय आहे. आजवर अनेक कलाकार तिथल्या रेड कार्पेटवर चालले आहेत, पण आम्ही मराठी कलाकार मराठी भाषेच्या प्रसारार्थ चाललो याचा आम्हाला अत्यानंद आहे, अशी पोस्ट प्राजक्तानं केली आहे. कान्समधील प्राजक्ताचा राजेशाही लुक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.